चला आता वाजले 7. तर हे बघा या ठिकाणी हे गुलाबजामुन. हा माझा ना पिझ्झा पॅन आहे, खूप मोठा आहे हा. ठीक आहे, हे बघा खूप मोठा. हे बघा हा मोठा पॅन आहे माझा पिझ्झा पॅन. त्या ठिकाणी आपण असे मोठे मोठे गुलाबजाम बनवलेले आहेत. मोजा बघू किती आहेत आणि अजून बनवायचे आहेत. 2 टप्प्यात बनवूया आपण. पाहिलेत का किती गुलाबजाम बनवून झालेत? 2 टप्प्यात बनवणार आहेत. तर आपल्याकडे काही मोठी मोठी भांडी नाही आहेत आणि मोठी मोठीच बनवलीत, कारण छोटी छोटी बनवायला पण आपल्याला वेळ नाही आहे. मग 1 खाऊ दे त्यांना, नाही तर 2 खाऊ दे, नाही तर 4 खाऊ दे. चला मी आता तळायला घेते गुलाबजामुन आणि पुढचं गुलाबजामचं भिजवेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. या ठिकाणी गुलाबजाम तयार करून झालेत आणि या ठिकाणी तेल तापलंय. यात आपण आता हे तळूया. लो टू मीडियम हीटमध्ये तळायचं आहे, हाय फ्लेम वरती तळायचं नाही, नाहीतर वरती गुलाबजाम डार्क होतील, ब्राऊन. ओके, आणि आतमध्ये कच्चेच राहतील, तर ते लक्षात ठेवायचे. चला आपण टाकूया आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 टाकलेत. तळून झालेत आणि सुट्टी पण झाली. कुकरची सुट्टी झाली. तिकडे गुलाबजाम तळायचे चालले आणि अगदी लो फ्लेमवरती तळते मी. हे बघा दिसले का? अगदी लो फ्लेम ठेवायची आहे. हे तळून झाले. हे बघा छान सुंदर असा कलर तयार झालाय. वाव, हे परफेक्ट आता तळून झालेत. आपण आता काढून घेऊया. हे बघा यात आपण घालूया पाकामध्ये. केशर घातले आपण आणि वेलची पूड पण घालणार आहे. चला आपण आता यात वेलची पूड घालूया थोडी. ही ना मी वेलची साखरेसोबत बारीक करून घेतलेली आहे. हे बघा उद्या लागेल ना आपल्याला ही एवढी माहिती मोठा डब्बा. आपण आता ही मिक्स करून घेऊया. वाव, केशर घातलंय, मस्त वेलची पूड घातली, छान सुगंध सुटलाय आणि मस्त आनंद घेतायत बघा. गुलाबजामुन डुबुक 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 करतायत का ना. चला आता आपण याला उद्या बघूया. मस्त होतील उद्यापर्यंत, तसे म्हणजे आज पण होतील 2 तासात. हे बघा या ठिकाणी आपले गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत, म्हणजे पाकात सोडले, अजून तयार व्हायचे. आता आम्ही देवपूजा करून घेतो. 8 वाजले, कारण थोडं काम करा, मध्येच फोन येतात ते सगळ्यांचे, आणि मग थोडं बोला काम करा, थोडं बोला काम करा. मित्रमैत्रिणीचे फोन येतात ते. चला देवपूजा झाली, जेवण झालं आणि फोन येतात ते, त्यामुळे त्याच्यात पण वेळ जातोय. आता रात्रीचे 9 वाजले. बघू आता कसं कसं होतंय. बघा 9ला 5 कमी दिसले का तुम्हाला? हे बघा. आणि दोघं मुलं टेनिससाठी गेलेत, अजून आले नाहीत. म्हणजे नील टेनिस खेळतो आणि त्याच्यासोबत मोठा मुलगा गेला आहे आणि त्याला सोडून परत घरी नाही येऊ शकत, कारण खूप लांब असतं, अर्धा तास ड्रायव्हिंग असतं. मग तिथेच बसलेलं बरं असतं, नाही तर येणे जाण्यातच तेवढा वेळ जातो. तोपर्यंत त्यांची पिकअपची वेळ येते. येतील बहुतेक आता थोड्या वेळात ते. आपण आता छोले मसाला बनवणार आहोत, छोले मसाल्याची पावडर बनवणार आहोत. ओके, आणि MTR वगैरे त्याच्यासारखी नाही, त्याच्यापेक्षा भारी. हे बघा या ठिकाणी हे मसाल्याचं सामान घेतलंय. ओके, आणि मी तुम्हाला दाखवते टाकताना. फक्त मी हातात पकडलेला आहे आता हा माझा स्टँड.
तो एक तर व्यवस्थित बसत नाही आहे एवढा महागडा घेऊन. मी ट्राय करते ना. आता आहे का बरोबर? चला, तर आपण आता हे भाजून घेणार आहोत. मी इथे हे काय घेऊ आता आधी, हे बघा लवंग घेऊया आपण. आपण आता हे काढून घेऊया, हे भाजले घेऊ. आता आपण मिरी घालूया. छान भाजून घेऊया. मिरीसोबतच मी ना आता ही बडीशेप पण घालून टाकते आणि हे धणे पण घालते आणि हे जिरे सुद्धा घालते. पण आता ही मोठी मिरची, आवाज येते तुम्हाला? ओके, बंद करते. आणि ही मोठी मिरची ती पण घालूया आपण. आणि हे हे बघा छोटं वेलदोड आहे ते पण घालूया. आणि आता हे आता हे भाजूया आपण. छान. आणि हे पण घालूया दालचिनी. ओके, आले नील आणि अगस्ती आला. माझं सामान दिसते का तुम्हाला? सगळं दिसतंय ना? हो का? छान वास सुटलाय. वाव, सुंदर, खूपच छान. आपण आता मसाला भाजून घेतलाय, त्याच्यात आपण जायफळ टाकणार आहोत. जायफळ आपल्याला किसूनच घालायचे त्याच्यात आणि ते वाटल्यानंतर काय घालायचं ते दाखवते. ठीक आहे. हे बघा, आपण ही एका जायफळाची पावडर केली, आपण ती यात घालणार आहोत. हे थंड झाले की आपण बारीक करून घ्या. चला, हे आता थंड झाले, आपण हे वाटून घेऊया. हे बघा, या ठिकाणी आपण मसाला बारीक केलाय. 2 वेळेस बारीक करणार आहोत, बराच आहे त्यामुळे. हे बघा, इतका सुंदर वास सुटलाय घरामध्ये, खूपच छान. आणि आता हे दुसरा घाणा आपण यात घातलेला आहे. पण यात आपण आता कसुरी मेथी पण घालूया आणि आमचूर पावडर पण घालूया. आमचूर पावडर आणि कसुरी मेथी, आणि मग वाटून घेऊया. या ठिकाणी ही आमचूर पावडर आहे, ती आपण यात घालूया. आणि या ठिकाणी ही कसुरी मेथी घेतली वाटीवर, ती घालूया. आणि आपण आता हे वाटून घेऊया. हे बघा, इतका सुंदर सुगंध सुटलाय. वाव, किती दिवसापासूनचं माझं चाललेलं बनवायचं. या निमित्ताने तरी माझा हा आज मसाला तयार झालेला आहे. हा तुम्ही कोणत्याही भाजीला वापरला तरी चालतो, पण छोले बनवण्याचा हा मसाला, छोले मसाला पावडर बनवून तयार झालेली आहे. वाव, खूपच सुंदर मसाला आहे. हे बघा, या ठिकाणी आपला हा छोले मसाला पावडर बनवून झालेली आहे. खूप दिवसापासूनची इच्छा होती, संपलेला तर बनवूया बनवूया बनवूया. हे बघा, का सुंदर सुगंध सुटलाय. तुम्ही पण नक्की बनवून बघा. ओके, असाच मसाला. रात्री 9:45 वाजता जेवण चालीत. दिसला मसाला? मी आता धना पावडर करते. ते म्हणा, या मॅडमचं तर आदल्या दिवशी चाललंय सगळी तयारी. आणि आपण आता धना पावडर करून घेऊया. हे बघा, या ठिकाणी धणे घेतलेत आणि आपण हे छानपैकी भाजून घेऊया. बघा, याचा कलर चेंज झालाय. आता फॅन बंद केला मी. हे बघा, खूप छान भाजून झाले आपले. दिसतं का कलर चेंज झालेला? आता वाजत 9:30 आणि मी तुम्हाला गुलाबजामची साईज दाखवते, केवढे मोठे झालेत ते. हे बघा,
एवढा मोठा साईजचा झालेला आहे. किती फुललेत बघितले का. हे बघा इथे अजून करायचं चाललंय, संपत आलंय हे. इथे हे अजून बनवायचं चाललंय. हे सगळं इकडे हे आणि इकडे हे. तुम्हाला आवडतात का गुलाबजाम? आम्हाला खूप आवडतं. माझ्या एका हातात हे आणि एका हातात हे. आता आपण धण्याची पावडर बनवून घेऊया. चला आपण आता धण्याची पावडर बनवूया. छानपैकी थंड झालेत हे. चला आपण आता धणा पावडर करून घेऊया. नाही आता छान अगदी बारीक झालं. हे बघा छान. काय म्हणते का हे पाण्याचं बंद करा, पाणी येते वाटतं. एकदम सुंदर पावडर तयार झाली. धना पावडर तयार झालेली आहे. हे बघा आपण आता बघा 10 वाजलेत. आता 9:15 वाजलेत. हे 4 LBचे आहेत छोले. आपण आता हे भिजत घालूया आणि अजून आहेत थोडेसे ते पण घालूया. या ठिकाणी हे 4 LBचे छोले हे आपण आता भिजत घालूया. गरम पाण्यात घालूया म्हणजे छान फुलतील चटपर्यंत. हे बघा आधीचे खूपच मोठे झालेत. आधीचे एवढे मोठे झालेत, एवढे केलेले एवढे झालेत. तर आता हे एवढे बनवलेत. भरपूर तळूया पटकन. बघितलं किती बारीक गॅस आहे. इथलं पाहिजे तर तुम्ही थोडंसं असं वाढवू शकता किंचित. एवढा हो काढ काढ. मस्त. पाणी पाजू? 1 किलो काजू येथे आपण आता हे भिजत घालूया पाण्यात. उद्या आपल्याला बटर पनीर मसाला बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी यात घालूया. हे बघ यात आपण काजू भिजत घातले उद्यासाठी. हे बघा एकीकडे हे पण चालू आहे, पाक पण बनवलं आहे. दुसरा घाणा चालू. इथे हे पाक बनवते, इथे हे गुलाबजाम. किती गुलाबजाम. आणि आधीचे ते दाखवले एवढे मोठे मोठे झालेत. हे बघू आता उद्यापर्यंत केवढे मोठे होतात. त्यात आपण भिजत घातले होते पण ते रात्रीतनं फुलून बाहेर नाही येणार ना, याची भीती वाटत होती. तर आपण मोठ्या ह्याच्यात भिजत घातले आता छोले. हे बघा एवढं मोठे याच्यात भिजत घातले. अजून पाणी घालायला पाहिजे बहुतेक. पीठ घातलेलं आहे आपण. चला आपण आता सगळं झालेलं आहे. गुलाबजाम वगैरे बनवून झालेत. दुसऱ्यांदा पण बनवले आपण गुलाबजाम. 2 वेळेस बनवले 2 टप्प्यात. आणि आता हे टोमॅटो वगैरे कांद्याची प्युरी आपण बनवून झालेली आहे. आपण आता मसाला बनवून ठेवूया उद्यासाठी. तर आता या ठिकाणी तेल घातलेलं आहे मी. तेजपत्ता घालूया. तर मी आता किती 6 घातलेत तेजपत्त्याची पानं. आणि आपण आता हे घालूया बनवलेली
कांदा आणि टोमॅटोची ही प्युरी आहे. हे बघा नवीनच आहे. तर आपण आता हे छानपैकी भाजून घेणार आहोत. खूप हवा आहे. तर उद्या पण दाखवते संध्याकाळी थोडं व्हिडिओ. मी म्हटलं नाही असं नाही म्हणायचं, छान आहे असं म्हणायचं. छान वेदर आहे, अगदी छान आहे, पॉझिटिव्ह म्हणायचं. अजिबात थंडी पडणार नाहीये. हे म्हणतात ते अगदी थंड होणार आहे मम्मा, 40 पर्यंत जाणार आहे. 40 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत जाणार आहे. आणि माझा मी हा बर्थडे पहिल्यांदा एवढा मोठा साजरा करत आहे. म्हणजे बर्थडे पार्टी करते मी. खूप खूप एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण या सगळ्यांनी या. पण माझा हा व्हिडिओ पर्यंत तुम्ही बहुतेक 2 महिन्यांनी येणार. कारण मी फक्त व्हिडिओ बनवते, एडिट करून टाकायला जमत नाही. अगस्तीचे बर्थडेचे, आमच्या अॅनिव्हर्सरीचे, धीरजच्या बर्थडेचे कोणाचं नाही टाकले गेले. आणि तुमच्याकडे आता 15ची सकाळी ना, आत्ताच माझ्या लहान बहिणीचा पुण्याहून फोन येऊन गेला आणि ते जिजू पण बोलले. त्यांना मी म्हणाले की तुम्ही उद्या करा. आज ॲडव्हान्स मध्ये दिल्या शुभेच्छा त्यासाठी पण थँक्यू, पण उद्या पण करा. उद्या आपली जी 15 तारीख आहे ना, मग त्याचा इफेक्ट मला होणार की नाही जास्त त्या शुभेच्छांचा, 14पेक्षा 15चा, कारण 15ला बर्थडे. चला आपण आता हे घालूया अद्रक लसणाची पेस्ट. हे बघा, त्यात आपण आता बनवली ना अद्रक लसणाची पेस्ट. आणि हे सगळं हा सगळं एरिया स्वच्छ करून घेतलाय मी मुलांकडून. चला या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट आहे केलेली, माझे लहान बाळाने करून दिलेली नाही. आणि मी नेहमी फक्त अद्रक घालत असते छोलेमध्ये, पण आता आज आपण अद्रक लसूण दोन्ही घालूया. चला आपण आता यात मसाले घालूया. आणि हा जो प्युरी बनवला आपण, ते ऑलरेडी आपण कांदे छानपैकी परतून घेतले होते आणि टोमॅटो सुद्धा आपण उकडून घेतले होते आणि त्यानंतर आपण ती प्युरी बनवली होती. आता सुद्धा आपण परतून घेतली. आणि त्यात आपण आता जिरा पावडर घालणार. मसाल्याचं आपला असतं ना डबा, तेवढं घालून टाकतो. आणि ही धना पावडर. आणि आपण हा लाल मसाला घालूया. आणि हा गरम मसाला, हा काळा मसाला घालताय. गरम मसाला नाही म्हणताय ना, काळा मसाला घालताय. आणि आता आपण आता हा छोलेचा मसाला म्हणताय, ओके नाही, तो घालूया. मस्त वास येते. हे बघा, आपला हा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, पिंडी छोले असतात ना, तसे आपले पिंडी छोले होणार. हे बघा,
सुटलेला आहे, म्हणजे आपला हा मसाला छान भाजून झालेला आहे. चला आता आज एक मसाला बनवला आहे फक्त. 11:15 वाजलेत रात्रीचे. आता आवरूया आणि झोपूया. सकाळी मला लवकर उठायचे आणि नंतर उद्या बघूया आपण आता. चला आपण आता मशीन लावून टाकूया, म्हणजे सकाळपर्यंत स्वच्छ धुवून निघतील भांडी. तशी पण स्वच्छ धुवूनच लावावी लागतात इथे, पण फक्त पावडर लावायचं आणि पाण्यातनं काढायचं, ते काम करतं मशीन. तर हे बघा, या ठिकाणी ही भांडी लावलीत मी. आता या ठिकाणी भांडी लावलीत आपण. आता यात ना, तर यात आपण आता सोप घालूया आणि लावूया. तरी ते हेवी पण आहे, नॉर्मल आहे, आणि आपण आता नॉर्मलवरती लावूया आणि हे बटन आहे स्टार्टचं, हे दाबूया. आपण इथे मशीन लावलं आहे आणि या ठिकाणी ही भांडी हाताने धुतलीत, कारण मशीनमध्ये बसली नाहीत एवढी सगळी. चला आता आपण झोपूया. आता 6चा आहे प्लॅन उठायचा, कारण ऑलरेडी 1:10 वाजले. हे बघा, आता 1:10 वाजले. चला झोपूया. ऑलरेडी माझ्या वाढदिवसाचा दिवस सुरू झालेला आहे. धीरज मला विश केलेला आहे आणि मी बघितलंच तर अरेच्या 12 वाजले होते तेव्हा. तर बेडवरती गेलो तेव्हा, कारण बाहेरच 11:15 वाजले होते, हो की नाही, तुम्हाला सांगितलंच मी. तर आता सगळे झोपलेत आणि मला एकदम आठवलं तर मी परत किचनमध्ये आले. तर असं आपलं बायकांचं काम, शेवटपर्यंत कामं संपत नाही तर, हो की नाही. चला झोपूया आपण आता, उद्या भेटू परत. हे बघा, इथला हा सोफा हलवलेला आहे, अजून बरेच कामं बाकी आहेत. तर ह्या रूममध्ये हा सोफा आणलेला आहे, दोन्ही सोफा या ठिकाणी ठेवलेत. हे बघा. चला आता तुम्हाला हे दाखवलं मी सोफा ते हलवलेलं. आता लाईट बंद करूया आणि झोपूया. सगळी लाईट बंद करते. अजून कोणतं चालू आहे? ओके, ही पण चालू आहे. नाही, इकडे चालू आहे. हो, बंद झाला.